नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच लहान मुलांना टिफिनसाठी एकदम भारी असा झटपट तयार होणारे सॉफ्ट जाळीदार रवा उत्तप्पा ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. इकडे मी 1 कप रवा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप दही घेतलेला आहे. 1 टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर कांदा सुद्धा असा मी चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या त्या सुद्धा मी अशा चिरूनच घेतलेल्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण उत्तप्प्याची भाजी तयार करून घेऊया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम इकडे मी मंद आचेवरच ठेवलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. हिरवी मिरची घालून घ्यायची आहे व 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. बघू शकता. कांदा पण आपल्याला जास्त ओव्हरकुक नाही करायचा आहे. नॉर्मल 1 ते 2 मिनिटच परतवून घ्या. जर अशा पद्धतीने उत्तप्प्याची भाजी केलात तर खायला उत्तप्पा खूप छान लागतो. काय ठिकाणी म्हणजे असं जेव्हा उत्तप्पा करतो तेव्हा अशी कांदा टोमॅटो घालतात वरून, पण अशा पद्धतीने खूप छान आणि टेस्टी लागतो. त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सुद्धा असा जास्त ओव्हरकुक नाही करायचा आहे. बघू शकता तुम्ही. असं नॉर्मल 1 ते 2 मिनिटच परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता हळद घालणार आहोत. धणे पावडर घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे. जास्त पण ह्याला ओव्हरकुक नाही करायचं आहे. बघू शकता. आपली उत्तप्प्याची भाजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी अशी एकदम सोपी आहे करायला. आपण आता उत्तप्प्याचं बॅटर तयार करून घेऊया. इकडे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता रवा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत. असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर या मिश्रणामध्ये पाणी घालायचं आहे अर्धा कप व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आपण आता हे बॅटर आहे ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवून देणार आहोत बाजूला. बघू शकता तुम्ही. पंधरा मिनिटं झालेली आहेत आपल्या बॅटरला. आपण आता हे बॅटर वाटून घेणार आहोत. इकडे मिक्सरचा जार घेतलेला आहे मी. आपण आता हे बॅटर आहे ते मिक्सरच्या जारमध्ये असं घालायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे अर्धा चमचा व थोडंसं पाणी घालायचं आहे व मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे. चांगली पेस्ट करायची आहे या मिश्रणाची. बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपण आता हे बॅटर एका बाउलमध्ये असं काढून घेणार आहोत. बघू शकता मस्तपैकी असं डोश्याचं बॅटर कसं असतं तसं झालेलं आहे. बघू शकता. इकडे मी तवा घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता ह्याला तेल लावून घेणार आहोत. असं तेल लावायचं आहे
बघू शकता. त्यानंतर ह्याच्यावरती आपण आता रवा उत्तप्प्याचं बॅटर घालणार आहोत. बघू शकता तुम्ही, असं बॅटर घालायचं आहे. बघू शकता. त्यानंतर जी आपण भाजी तयार केली होती उत्तप्प्याची, ती घालायची आहे त्याच्यावरती. मस्तपैकी अशी झाकण लावायचं आहे. बघू शकता तुम्ही, 1 ते 2 मिनिटात झाकण लावायचं आहे. बघू शकता. आपण आता हा पलटवून घेणार आहोत. जास्त वेळ नाही लागत, लगेच तयार होतो. बघू शकता तुम्ही. बघू शकता, मस्तपैकी आपला झटपट तयार होणारा रवा उत्तप्पा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.